परवडत नाही, पण कधीतरी दर वाढत्याल त्या आशेने आता सांभाळायचं. आणि हे नेपेर असल्यामुळं इतका काही त्रास जाणवत नाही. नाहीतर नेपेर नसतं अक्षरशः आज मी गाया कमी केल्या असते. अजून एक राहिलं तुम्हाला नेपेरला मटेरियल माणसाल तर फक्त एका छटणीला 1 युरियाची पिशवी 10 किलो पोटॅश फक्त. ते ड्रिप मधनं देत आहे? ड्रिप मधनं. हो बर, ड्रिप मधनं एवढंच. त्याला त्याच्यासाठी काय नाही, अजून खत सुद्धा टाकलं नाही त्याला. माझ्या बागांनाच खत जातो बाकी. बर, त्याला खत नाही काय नाही, नुसतं हे एवढ्या मटेरियल वर येतोय बघा. हा म्हणजे बाकीचं शेणखत तुम्ही तुमच्या बागात? शेणखत बाग, हा पेरू आहे, डाळिंब आहे, बोर आहे. बर बर. ह्या झाडांना मी शेणखती सगळं वापरतो. बर. त्याला अजून अशी कुदळ लावली नाही, त्या ट्रॅक्टर घातला नाही, त्याची चाळणी केली नाही. कारण लावल्यापासून ड्रिपवरच आहे. हा हा हा, लावल्यापासून ड्रिपवरच आहे. त्याच्यामुळे औषध त्याच्यावर नसल्यामुळं गायांची तब्येत चांगली राहिली, आजारी पडत नाहीत. हा हा हा. आता ह्या ज्या गाया आहेत ह्या कितव्या वेताच्या गाया आहेत? आता ही तर पहिला रुच आहे, आता इंजेक्शन भरले. बर. आणि ती ह्या 4थ्या वेताची गाय आहे. ही 4थ्या वेताची गाय. बर बर. गायची तब्येत पण उत्कृष्ट आहे. 24 लिटर चालली ही येताना. 24 लिटर? 24 लिटर येली की चालते. हा, पण आता गायची तब्येत चांगली आहे म्हणजे आता फक्त नेपेर घालताय असं कुठंच दिसत नाही गायांना. असं वाटतंय की सगळ्या प्रकारचा चारा गाय? हो हो, आगळं वेगळं. मकवान असेल, वाळली वैरण असेल, ऊस असेल, असं खाते असं वाटतंय. फक्त नेपेर वरती एवढी तगडी तब्येत आहे यांची. बर बर. साधारण दुधात काय कमी जास्तपणा होतोय का आता ह्याच्यात? जर नेपेर बंद केलं आणि जर काही दिवस मकवान घातलं, मकवान दूध किराळ्याचं मकवान असेल तर थोडं 1 लिटर 2 लिटरचा फरक पडू शकतो. पण ते खुराक वाढलंच ना त्यात. खुराक वाढलं, मकेचं कणसामुळे खुराक वाढलं आणि ते आपल्याला विकत घ्यावं लागल किंवा घरी टाकायचं म्हणलं तर त्यात औषध आली पाहिजे. बरोबर. म्हणजे की त्यांना औषध पोटात जाऊ नये विषारी कीटकनाशक, त्याच्यामुळे तुमचं हे सगळं चाललं, निवड केली त्याची. बर बर. काय फरक वाटतोय का? तुम्ही आता कीटकनाशक काय वापरत नाही तर गायींच्या तब्येतीत दुधात काय फरक वाटतोय का तुम्हाला? दुधात फरक म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहिली. हा, कालवाढ ही व्यवस्थित राहिली त्याच्यामुळं. आणि जर आपण आठवड्यातनं आगळी वेगळी वैरण दिली तर पुन्हा नेपेर खायला कणकण करतात. मग ती सवय ठेवायची त्याला. वैरण बदलली की त्यांना जे चांगलं असेल तेच खावंच वाटतं. माणसासारखंच आहे ते. बरोबर. जी चवदार लागेल तीच खात बसणार. बरोबर. मग ते दुसरं टाकलं तर ती दुसरं कधी येते त्याचीच वाट बघणार. म्हणून ते टाकायचंच नाही, जे असेल ते टाकायचं. म्हणजे भानुदाजी आता तुम्ही फक्त नेपेरवरती दुग्ध व्यवसाय करता, हो, परंतु घरच्यांचं काय मत होतं? घरच्यांना पण असंच वाटायचं ना, रोज उठून नाळ्या गोळा करा, बियाणा टाका, मटेरियल टाका, तणनाशक मारा, औषध मारा, गवत काढा मोठं. अहो आमच्या इकडे चिकट्याचं इतकं प्रमाण आहे ना, जर चिकटा जर मोठा झाला तर ती मकवान काढायची सुद्धा पंचायत होती. असली अडचण होती त्याची, म्हणून ती बंदच करून टाकलं. घरच्यांना सुद्धा म्हणजे काम कमी झालं ना, ती मी खुश राहिली बाबा. हे म्हणजे कष्ट कमीच झालं. मुक्त गोटा केलाय तर साधारण किती खर्च आलाय? 50-40 आहे बघा. असं 50 आहे, असं 40 आहे. एवढ्यात गाया बसतात बघा. ह्याच्यापेक्षा जास्त बाहेर मोकळी जागा आहे उन्हात. आता ती 60-50 जागा असेल बघा, मोकळी जागा गायासाठी. एवढी जागा आहे, एवढ्या गाया त्यांना भरपूर फिरायला जागा मोकळी गावती, हवेशीर. आजारी पडतच नाहीत बघा. आता वेल्यानंतर फक्त आपण आजारी नसली पण आपण इंजेक्शन द्यायची त्याला. वेल्यानंतर द्यावंच लागतं इंजेक्शन. त्याची कोटा साफावर डॉक्टर आणून त्यांच्या लागायला ती देतात कोटा साफवायसाठी. कोटा साफवा येल्यानंतर पुन्हा गाभून राहिला ताप देऊ राहील म्हणून त्याच्याकरता वेली की इंजेक्शन द्यायचं. ती सांगते ती औषधं द्यायची. एवढ्यावरच परत आजारीच पडत नाही. इतर शेतकऱ्यांचं पण म्हणजे माझं बघितल्यानंतर त्यांना ते समाधान होते, बाबा आम्ही एवढं कुटाणा करतोय, वाळलं मकवान घालतोय, हिरवं मकवान घालतोय, ऊस घालतोय, पण आमच्या तुमच्या दुधात काय असा लय फरक पडत नाही, असं त्यांचं बी मत येत आहे. मग आम्हाला बी गिनीगोल जर लावलं तर आमचं सुद्धा म्हणजे बाकीचा वैरण हिरवी करायचा कुटाणा कमी होईल असं वाटायला लागलंय. आता उन्हाळ्यात जर बघितलं तर लोकांकडे वैरण कमी जर आली तर मग साधारण वाड्याचाच वापर वाड वापरतात. मी अजिबात एक वाड्याचं चिपाड सुद्धा अजून नाही टाकत. आता त्यांना वाड्याचा काय अनुभव आला असेल ती मला नाही सांगता येणार, पण वाड जनावरांचं खाद्य नाहीच आहे.
नेपेर असावं. मकवान तुम्ही कुटाणा करून मकवान घाला, कडवाळ घाला, पण वाड्याचा उपयोग नाही. ते जगायचं साधन झालं नुसतं वाड्याचं. बरोबर बरोबर. व्यवसायासाठी परवडण्यालायक नाही वाड. आता हा दुग्ध व्यवसाय करताय तर तुम्हाला आजच्या परिस्थितीला कसा दर मिळतोय किंवा कसा तुम्हाला परवडतो? दर कमी झाले. आता दर काय झाले, मध्ये 38-39 मिळायचा, पण आता 25-27 वर आले ते दर. त्याच्यामुळं परवडत नाही, पण कधीतरी दर वाढत्याल त्या आशेने आता सांभाळायचं. आणि हे नेपेर असल्यामुळं इतका काही त्रास जाणवत नाही. नाहीतर नेपेर नसतं, अक्षरशः आज मी गाया कमी केल्या असत्या, गायच ठेवले नसते. कारण वैरण विकतची घालून आणि हे मकवानाच्या कुटाणा करून ह्या दराचं दूध द्यायला व्यवसायच परवडत नाही. हे नेपेर मुळे मी दम काढला ह्याच्यात. बरोबर. तर म्हणजे आता नेपेर तुम्ही लावलं आणि दुग्ध व्यवसाय करता. आता सगळ्यात महत्वाची दुधाची क्वालिटी आणि फॅट हे स्नेप म्हणतो आपण, तर ह्या गोष्टी कशा आहेत? हो, अगदी जसं हिरवी मकवानाची वैरण घालतो त्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली असते. हो, एक नंबर क्वालिटी. सगळ्यांच्या दुधाबरोबर माझं ज्यांनी हिरवी वैरण वाळली वैरण वापरतात त्यांच्या बरोबर नुसत्या नेपरवर चालतंय. फक्त नेपेरवर? हो, नुसतं नेपरवर. त्यांच्या एवढाच दर मला पण भेटतो. बर, काय फरक नाही? काही फरक नाही. बर. आता ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही नेपेर सुरुवात केली, सुरुवातीला काही दिवस काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीला ते मिस्क करून दिलं मी, सवय लागेपर्यंत. सवय लागत तर मला बी मकवान करायची सवय होती आणि गायांना पण सवय होती. अर्धा एकर अगोदर लावलं आणि बाकी हिरवी वैरण चालू ठेवली. मग त्याच्यात मिस्क करून घालायला लागलो मकवानी मग आणि घेणीवर गेलो. मग अशी सवय लावत लावत मकवान हळूहळू कमी केलं आणि घेणीवर वाढवलं. तिकडे अर्धा एकर होतं ती पण अर्धा एकर केलं आणि मग मकवान निवळच बंद करून टाकलं टप्प्याटप्प्याने. नुसते नेपेरवर आणला. सवय बी लागली काय. पण सवय जोपर्यंत लागत नव्हती त्यावेळेस दुधात कमी येत होती का? नाही की, कारण एका वेळेला कमीच केलं नाही, कारण मकवाना बरोबर हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी केलं. म्हणजे की एकदम सवय लागू शकत नाही की बाबा ह्या कालच्या आठवड्यात मकवान घातलं आणि ह्या आठवड्यात लगेच डायरेक्ट घेणीगोल चालू केलंय असं नाही. टप्प्याटप्प्याने कमी 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 करत, समजा रोज 50% घालायचं तर दुसऱ्या आठवड्यात पुन्हा त्यातलं 25% घालायचं मकवान. मग हळूहळू बंद करून एकदम गायांना सवयच लागली मग त्याची. मग काय दुधात फरक नाही, गायांच्या तब्येतीत फरक नाही. माझा यायचे ते येतात, गाभण राहायचे ते राहतात, काहीच अडचण नाही. आता माझा तोच मुद्दा आहे की बाबा गाय लागण्यासाठी काय त्रास होतोय का? काहीच नाही आतापर्यंत. ह्या 3 वर्षाच्या काळात तर काही त्रास झाला नाही. गाभण वेळेवर, माझा वेळेवर, आटणार वेळेवर आपल्याला पाहिजे ते आपण आठवेल त्या वेळेस. दूध बी आपल्या म्हणण्याप्रमाणे देणार, जसं खुराक झालं तसं. कितव्या वेताच्या गाय आहेत आपल्याकडे आणि सगळ्या घरच्याच आहेत का तुम्ही काय विकत पण घेतल्या? विकत फक्त 2 गाय आणलेल्या आहेत, बाकी सगळ्या घरच्याच आहेत. माझ्याकडे एक साधी गाय होती, त्या गायपासून त्या ती शिंगाची गाय आणि तिची ती तांबडी गाय आणि त्या तांबड्या गायचं पुन्हा ती कालवाड पलीकडलं. अशी माझ्या घरची जनावर झालेली. ही पण त्या शिंगाच्या गायचीच काळी गाय बघा पण ती पण त्याच गायची. साधारण दूध किती जाते आता डेअरीला? दूध आता दुधाला चालू फक्त 6 गाय आहेत, त्यातनं 6 त्यातनं 3 कमी केलेल्या. त्या चांगल्या दुधाला आता 3च गाय आहेत. 70 लिटर दूध जाते. आता हे 8वाच्या मापात आहेत बाकीच्या गाया. ज्यावेळेस पिकअप असतो म्हणजे सगळ्या गाय येतात, जास्त दुधाचा काळ किती असतो? किती दूध जातं डेअरीला? दूध डेअरीला जातं की 125, 130. ज्यावेळेस पिकअपचा पिरियड असेल. गाई जर समजा 1-2 महिन्याच्या फरकाने जर गाई वेल्या तर मग 125, 130 लिटर जात. बरोबर. भानुदाजी काय वाटतंय तुम्हाला? आता उन्हाळा आला तर दुधाचे दर आहे त्याच परिस्थितीत आहे. त्या परिस्थितीत मी समाधानी ह्या वैरणीमुळे आहे. नाही तर ह्या आज रानात बघितलं तर पाणी कमी आहे, उन्हाळ्यामुळे वैरण वाढत नाही आणि गिनीगोलला काहीच फरक नाही. जेवढं ऊन असेल तेवढं ती वाढते पाण्याच्या जीवावर. उष्णतेत असेल, थंडीत उलट कमी वाढेल पण उन्हात जास्त वाढेल. बरं. आपले जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना म्हणजे की आता वैरणीची अडचण आहे आणि त्यांना नेपेरवरती दूध धंदा करायचा आहे, काय सांगाल अशा शेतकऱ्यांना? त्यांनी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? काय नाही, बिनधास्त नेपरची लागण करावी. तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायला 100% आता आज जी दर देतात त्या दरात सुद्धा परवडतंय नेपेरमुळं. तुम्ही जर ते कडवळण मकवण करत बसलं तर त्याचा खर्च वाढतोय. मग त्याच्यापेक्षा आपलं नेपेर करून टाकलं, रान नीट करायला नको, भाडं द्यायला नको, किंवा डिझेल जाळायला नको, ट्रॅक्टरला काम वाढवायला नको, त्यापेक्षा खर्चात पडायचंच नाही. नुसतं आणून कापत राहायचं आणि पाणी देत राहायचं, बाकी काय काम नाही.
बर हा ट्रॅक्टरने बघा गाडा भरून आणतो रोजची रोज मी सकाळी एक टाइम ती दिवसभर जाते पुन्हा दुसऱ्या दिवशी जाण्याचं बर 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 आणि फक्त 2 टाइम वैरण घालायचे ह्याच्यापेक्षा वैरण जास्त घालायचं नाही.